आमच्या इथं मंकी आलं बघा, मंकी आलंय. मंकी फोटो काढा आधी. स्ट्रगल. अय मंकी काय करत होतीस? हळू काय करत होतीस? कुठे चाललीस आता? हा कुठे चाललीस? कुठे चाललीस? का जेवायला? हो कुठे गेली आजी? हॅलो. आज आहेत ना आम्हाला दोघींना हे घेऊन चाललंय डिनर डेटला आहे ना. अचानक प्लॅन झालेला आमचं डिनर डेट आहे. आमच्या इथे विमान आहे, आमची गाडी हेलिकॉप्टर एरोप्लेन. तो आहे ना सनलाईट वर चालणार आहे, त्याच्यामुळे सोलरवर असं आहे तो. ते दाखवते ते जाऊ दे. पण आज आहेत ना आम्हाला हे घेऊन चालत. मस्त अचानक ठरलेलं डिनर डेट. माझा चष्मा जास्तच काय चमकतो. सो येस. तुझ्या कुठे झालीस? हो का? लिपस्टिक नाही खराब झाली? नको, इट्स ओके. म्हणजे सगळ्यात जास्त लिपस्टिक खराब नाही झाली पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. बीटरूट लिप बाम लावलाय तुषानी. येस. आम्ही चाललेलो आहोत. जास्त लांब नाही, आमच्या इथेच पुऱ्यांच्या उरणला. आणि व्हेज आहे ना म्हणून. आणि व्हेज आणि आमचे प्लॅन आहे ना मोस्ट ऑफली ज्या दिवशी व्हेज असते ना, व्हेज तेव्हाच ठरतात. कधी असं नॉनव्हेजच्या दिवशी आहे ना कधीच तरी ठरला तर, पण व्हेजच्या दिवशी तर नक्कीच ठरत आहे ना. आणि तो आमचं वैष्णव हॉटेल. चिकनच्या दिवशी डॅडी नेतच नाही. हो झाला. आमचे प्लॅन व्हेजच्या दिवशीच ठरतात. आणि आमचं फेमस व्हेजसाठी ठरलेला हॉटेल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आम्ही वैष्णव हॉटेलमध्ये जातो. येस. सो आम्ही आता निघालेलो आहोत आणि आता आम्ही चाललो. चलो. आणि आज मला वाटतं आमच्या इकडेच ट्रॅफिक भेटेल. आमच्या इकडे भरतं मंगळवार मार्केट. सो आज आम्हाला आता इथंच ट्रॅफिक भेटेल द्रोणागिरीत निघतानाच. चलो बघूया. सो आम्ही आहे ना आता हॉटेलला आलेलो आहोत आणि मेनू तर मग आम्ही रिटर्न घरी चाललो होतो. सो बाय बाय. आपला ब्लॉग इथंच संपला. मी तुम्हाला काय आज आमची डिनर डेट दाखवत नाही. आम्ही चाललो घरी. चला चला. हो सो काय बोलू, आम्ही आत्ताच हॉटेल आलो आणि आमचं मेन्यू तर फिक्स आहे की काय घ्यायचं आहे ते. सो आता बघू. डोलू फोन नाही म्हणून असं. कोणाचे? हसत नाहीये मी, सिरियस आहे. पक्का मारलास तू मला? आणि हसत नसलो तर काय करतं? आणि एक मिनटं मग तू सांग गाईज ना, मी जर का हसत नसलो तिशाने मारल्यावर मग मी काय करतं? कोणाला? तू कोणाला घाबरतेस, मम्माला का डॅडाला? हे काय केलंस फिंगरला ते सांग. उल्लू नको बनवू. काय लागला नाही, सगळे कुंकू लावून घेतले हाताला ना. ऍक्टिंग स्किल बघ, ऍक्टिंग स्किल हे ना. सो आवर फर्स्ट डिश पावभाजी, त्याच्यासाठी स्पेशल आलेलो खाण्यासाठी. आणि तुझ्याचं फेवरेट ऑल टाईम काय आहे तुझं? थंडा थम्सअप घेतला मॅडमनी ना. मस्त करतात. पिशा नाही पिणार आहे, 2 ग्लास भरणे ते. शट 2च भरायचे होते ना. ओ तुम्ही खाल ना पावभाजी का? का आलं चिडक्या? एक नंबरचा चिडका बघा बघा. आणि आमची आहे ना दुसरी डिश आलेली आहे, तिच्याने मला थोडा झगडा पण झाला. आणि आमची सेकंड डिश आहे पनीर क्रिस्पी. आपला झगडा झाला ना थोडा, फायटिंग झाली आमची. डॅडी करत आहेत. चला आपण खाऊ. खायचा तो होता. आता मला पण भरवून घ्या. थँक्यू. चालू ग्रेव्ही. पावभाजी मी खाते मस्त.
वैष्णवचा हमेशा आवडते ते पावभाजी. हॉटेलमध्ये पण आमची मस्ती काही थांबत नाही. मस्ती बघा. विशू दाढी आहे ती माझ्या नवऱ्याला मारलंच ना आम्ही दोघं मिळून तुला मारू. मार. हो आज हिचा आहे ना पण गुदगुल्या करून आहे ना हिला सतू. ए तुम्ही इकडे बघा मस्तीच नाही संपायची. कोणाला वाटेल तुझ्या किती शांत आहे पण आम्हाला विचारा किती मस्ती खोर आहे. बस पडशील तुझी पडशील ना बाबा. डॅडी फोटो काढत काय इंटरेस्ट आहे नाचीचा. आमची आहे ना थर्ड डिश राईस येऊन आम्ही बडबड करून जेवायला सुरुवात पण केलेली आहे. इकडे बघा टेस्ट कशी आहे. पक्षी दिलाय बघ मला. फिशचा पण एक पिजन आहे ना. खा स्वाम्याचं जेवण. तुम्ही आमच्या डॅडीला खूप कमी बोलताना बघत असाल. हो सांगा तुम्ही की तुम्ही दोघी बोलायचा मोकाच देत नाही. हो बोला ना तुम्ही दोघी बोलायचा मोकाच देत नाही म्हणून मी बोलत नाही. सांगा. डॅडीच्या मनातलं बोललं ना मी. आहे ना हे ना खूप कमी बोलतात खरोखर. आम्ही दोघे ना बोलायचं नाही हे तू टाकलं आता नाही. हे ना खूप कमीच बोलतात ना तर तेच त्यांच्या मनातलं बोल. आम्ही दोघी बोलायचं मोकाच देत नाही. आम्ही दोघी एवढी बडबड करतो ना खरोखर. नॉन स्टॉप चालू असतं आमची बडबड नॉन स्टॉप आहे ना. इकडे बघा हा एंटरटेन. मी तर बडबड करायचीच मला तेव्हा हे बोलायचं चुप बस तुला समजेल जास्त बडबड काय. हल्ली माझ्या जास्त बडबड हे करते सो मला बोलायला लागते. बापूजी नाही सांग मग मला नको याच्यासाठी. तुम्हाला पाहिजे घ्या तुम्ही. नाही तेव्हा मला असं वाटायचं का मी आहे किती कमी बोलते पण मला समजते आता यांची हालत. ही जेव्हा बडबड करते ना नॉन स्टॉप तेव्हा असं कधी बोलायला येतं ना चुप्प बस 2 मिनटासाठी चुप्प बस. तेव्हा मला यांचं रिअलायझेशन होतं. पण यांना तर सर तुम्हाला सवय झाली ना. त्यांना जेवून घेऊया नाही तर इथंच चाय होईल. तुला बघा भाज्या निवडणं झाला. कोणाला असं भाज्या निवडायचं असेल तर बोलवा त्रिशाला. आदतच लागेल यायला 1000 मिनिट बडबड नसते. सो आम्ही आहे ना घरी आलोत आणि घरी येऊन 1 तास झाला की खाली उभे आहोत. का त्रिशाला खेळायचं आहे. अय्या असं मग नको जाऊया. इकडे बघा मीरू आणि स्वामीनी खेळते म्हणून त्रिशाला ये इथं. कुठं आहे मीरू दाखवूया. मीरू कुठं आहे मीरू कुठं आहे. हाय कर. ते दोघं केलं म्हणून त्रिशाला पण केलं त्यांच्यावर. त्रिशा बारकी झाली. धावायचं नाही. हॅलो सो तुम्ही आता जी आपल्या बघितलातच की आम्ही आहे ना मस्तपैकी डिनर डेट करून आलो ना घरी येऊन आहे ना मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. कारण का त्विशाने आहे ना येऊन आम्हाला खालीच 1-1.5 तास घालवला खेळण्यातच. सो आता घरी आलो फ्रेश वगैरे झालेलो आहोत मस्त असे आणि इट्स टाईम टू स्लीप. सो आता आहे ना आम्ही झोपतो. सो तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्या लोकांना त्विशा शांत वाटते ते या ब्लॉगमधून समजलं सगळं. त्विशा बिलकुल शांत नाही. त्विशा मस्ती करते फुल मस्ती करते आणि फुल सतावते पण आम्हाला दोघांनाही. तुम्हाला समजलंच असेल आता. सो बाय बाय. नेक्स्ट डे त्विशा आहे ना त्विशाच्या स्लाईडवर जशी एन्जॉय करत होती त्याची ही छोटीशी क्लिप.